आपण आज धाराशिव शहरामध्ये देशपांडे स्टँडच्या जवळ धाराशिव मर्दानी कमानीच्या जवळपासच आज वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी पालखी काढण्यात आली। या पालखीमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक सामील झालेले आहेत। आपण त्यांना विचारूया ही पालखी कधीपासून काढली जाते आणि नेमकं पालखी काढण्याचे कारण काय। इथं प्रवीण यादव आहेत, डोके साहेब आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत। त्यांना विचारूया, प्रवीणजी, नेमकी ही पालखी कशासाठी काढली जाते आणि पालखी कशाची आहे? ही दरवर्षीप्रमाणे श्री धाराशिव मर्दिनी देवी मंदिर संस्थान धाराशिव त्या मंदिराच्या वतीने पूर्ण शहरातून छबिना मिरवणूक पूर्वीपासून निघत आहे, अनादिकालापासून। त्या आम्ही रावसाहेब डोके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पाडत आहोत। या गल्लीचं नाव काय? इंगळे गल्ली धाराशिव। या इंगळे गल्ली धाराशिवमधून किती वर्षापासून ही पालखी काढली जाते? पूर्वीपासून अनादिकालापासून अंदाजे किती? 200-300 वर्षापासून। बर बर बर। मग आता तुम्ही ही जी पालखी काढली ह्याचं कारण काय नेमकं? कशी? वैशाख पौर्णिमेनिमित्त दरवर्षी छबिना मिरवणूक निघते, पूर्वीपासून निघते म्हणून आपली चालू आहे रूढी परंपरेने। मग या पालखीच्या निमित्तानं तुम्ही कोणते कोणते कार्यक्रम घेतात? पालखीच्या निमित्तानं आज पालखी छबिना मिरवणूक, संध्याकाळी जेवण मंदिरावर, बर, सकाळी पुन्हा खिरीचे वाटप, बर, अशा पद्धतीने पूर्वीपासून चालू आहे। किती लोक जेवते? सगळे 400-500 लोक जेवते। शहरातील व्यापारी लोक मदत करतात, अन्नधान्य पुरवठा करतात। हे तुमच्या ट्रस्टच्या वतीने केलं जातंय का एकाच कोणत्या व्यक्तीच्या वतीने जेवण एकाच्या केलं नाही, जातं? पूर्ण शहराच्या आणि ट्रस्टच्या वतीने दोघांनी मिळून म्हणजे शहरातले सर्व लोक मदत करतात? व्यापारी देतात, पूर्वीपासून जे देतात ते अजून देतात। बर, आता ही जनजागृती पारंपरिक पासून आहे हो, चालू. पारंपरिक पर्यंत। आता ही पालखी या ठिकाणापासून कुठपर्यंत जाणार आहे? ही पालखी आता अकलाचा दवाखाना, मारवाड गल्ली, चांबार गल्ली, ही पुन्हा ती राजेंद्र वॉच कंपनी, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, शम चौक, मोरवे बिल्डिंग असे मार्ग होतीपर्यंत धाराशिव मर्दिनी मंदिराकडे। पालखी काढण्याचा हेतू काय आहे नेमकं? काय बाबा साक्षात्कार काय झाला होता का? पूर्वीपासून ह्या शहरातल्या लोकांना जी म्हातारी कोतारी लहान बाळ आहेत त्यांना दर्शन हो देवीचं वर्षातून एकदा तरी त्या उद्देशाने चालू आहे। म्हाताऱ्या लोकांपासून आम्ही चालवत आलो आतापर्यंत। नाही, मला काय म्हणायचं बाबा, आपल्याला या पालखीच्या निमित्ताने एखादा नवस केला होता, त्या नवसाच्या माध्यमातून नवस पूर्ण झाला किंवा एखाद्याला गुण आला? धाराशिव मर्दानी हे उस्मानाबाद पडलेलं आहे, नावच आहे, धाराशिव आहे। पहिलं जी नाव धाराशिव ही पहिलं नाव होतं धाराशिव, पुन्हा उस्मानाबाद नाव त्या देवीमुळे पडलेलं नाव। बर बर, म्हणजे धाराशिव मर्दानीची जनजागृती तुम्ही करता? हो, करतो। ही नाव धाराशिव या आईच्या नावामुळे धाराशिव पडलेलं म्हणून जनजागृती करता प्रत्येक वर्षी? हो, प्रत्येक बापू, ही किती वर्षापासून तुम्ही बघता? बरेचशे वर्षापासून जातो। आता माझं वय 75 ते 76 वय आहे। बर. पहिल्यापासून बघतो मी, बर. आमच्या आजोबापासून चालूच आहे। आता ही पालखी आज काढली, हो. आजच संपणार का कार्यक्रम हा? 10 वाजेपर्यंत संपते। दर पौर्णिमेला, दर महिन्याला पालखीतून तुमचं नाव काय? लोकरे, सुरेश लोकरे। सुरेश लोकरे, बापू डोके। दर महिन्याला पौर्णिमेला इथून पालखी धाराशिव मर्दिनीला जाते। दर महिन्याला असते का? महिन्याच्या पौर्णिमेला इंगळे गल्ली तालीम ते धाराशिव मर्दिनी मंदिर। असंच केलं जाते का? नाही, असं नाही। एवढं नाही, पालखी साधारण। पण हे आज मोठा कार्यक्रम आहे, वर्षाचा एक कार्यक्रम, वैशाखी पौर्णिमा वैशाखी असल्यामुळे. पौर्णिमा। या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये इंगळे गली या भागामध्ये धाराशिव मर्दानी कमानीच्या जवळपासच वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने धाराशिव मर्दानी या आईची पालखी वैशाखी पौर्णिमा म्हणून आज या ठिकाणातून अत्यंत उत्साहामध्ये काढलेली आहे। या पालखीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक विलीन होतात आणि प्रत्येक महिन्याला ही आई जगदंबेला पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेनिमित्त. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने असा मोठा कार्यक्रम घेतला जातो। पण धाराशिव मर्दानी या आईच्या नावाने प्रत्येक पौर्णिमेला हा छोटासा कार्यक्रम केला। पण आज पालखीच्या स्वरूपामध्ये वैशाखी पौर्णिमा आहे म्हणून या ठिकाणी जेवण्याचा कार्यक्रम आई धाराशिव मर्दानी या मंदिरामध्ये जेवण्याचा कार्यक्रम घेतला जातो। या ठिकाणी 500-700 माणसं जेवले जातात अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं। आणि सर्व व्यापारी, आपल्या समाजाचे माणसं, सर्व जाती धर्माचे माणसं या अन्नदानामध्ये सहभागी होतात अशा पद्धतीचं बापू डोके साहेब, प्रवीण यादव साहेब आणि लोकरे साहेब या ठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे। आणि अत्यंत हा चांगला कार्यक्रम आहे।
या कार्यक्रमाला खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रभाकर लोटे. या चॅनलला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.